टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून बरसणाऱ्या मुसळधार पावसानं आता काहीशी विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। पाऊस जरी कमी झालेला असला तरी सगळ्या ह्या जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्या अजूनही दुथडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळत आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 42 फूट 11 इंचांवर आहे। खरं तर काल पंचगंगा नदीनं आपली धोका पातळी आहे ती ओलांडलेली होती। 43 फुटांच्या वर हे सगळं पाणी गेलेलं होतं। मात्र काल सकाळपासून पाऊस थांबलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट व्हायला सुरुवात झालेली आहे। असं जरी असलं तरी जिल्ह्यातील 65हून अधिक बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत। दुसरीकडे राधानगरी धरण क्षेत्रात देखील पाऊस थांबलेला आहे आणि राधानगरी धरणातून होणारा विसर्ग देखील आता कमी झालेला आहे। राधानगरी धरणाच्या एका स्वयंचलित दरवाजातून जवळपास 2900 क्युसेक्सचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीपात्रामध्ये होतोय आणि त्यामुळे राधानगरी धरणातून देखील होणारा विसर्ग कमी झाल्यामुळे त्याचा देखील परिणाम या सगळ्या पंचगंगा नदीवर होताना आपल्याला बघायला मिळतोय। अनेक प्रमुख मार्ग जे आहेत ते गेल्या 2 दिवसापासून बंद होत होते। कोल्हापूर गगनबावडा असेल, कोल्हापूर रत्नागिरी असेल, यातील बहुतांशी मार्ग आता पूर्ववत होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग काल सायंकाळी प्रशासनाकडून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग देखील आता काही वेळामध्ये पुन्हा एकदा पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे एकूणच काल सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे कोल्हापूरकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील जी काही नदीकाठची गावं आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।